कटेवरी देवोनिया कटेवरी देवोनिया तुळसी हार गळा कासे पितांबर 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 आवडे निरंतर एकदा आवडे निरंतर एकदा तळपती श्रवणी कस्तुभमणि विराजे कस्तुभमणि विराजे मकर कुंडले तळपती श्रवणी कौस्तुभमणि विराजे कौस्तुभमणि विराजे मनी माझे सर्व सुख मनी माझे हे सर्व सुख तुका मने माझे येते सर्व सुख माये नदी मुख आवडे तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर एकदा हरि हरि
पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचनी रूप पाहता सुख झाले हो सासरे सुख झाले हो आवाज कर दादा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा म्हणे तरी हा सुख झाले हो साधने हो सुख झाले हो साधने तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा पवन सकलाची म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर हे बाबर कुमा देवीवर राम राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम याती कोणा माझे गेले याती गुण माझे गेले हरपून श्रीरंगा वासोनी अनुने श्रीरंगा वासोनी अनुने किती दिवस काल माझा वेळो वेळा आम्ही दया गोवळा रचले मी दया गोवळा रचले
माग माग सारखा बाबा सारखा घाबरू नका राम मोकळे उद्या इकडे वळ ना बाई हॅलो हॅलो श्री
शिट्ट्या मारते देव. याती कुळ माझे हर हरणे याती कुळ माझे हर हरणे श्री राम वाचून किती बोलू नका मी तया अष्टभोगणे मातेचा अष्टभोगणे मातेचा भक्ती प्रेम बोलले माये किती शिकवाल वेळा मी तया बाबा परमादेव जीवेचा जीवाला किती शिकवाल मी तया कर्पूर संसार सदा मंदिरं सुंदरं चित्प्रकाशं वरिष्ठिष्ठयासनस्तपादं परब्रह्मणि भजे पांडुरंगा पांडुरंगा प्रथम नमः श्री चरण संतांच्या वाजाने बाबाजी संसरुदास तुका माझी वाणी तुझे वर्णनाईसे प्रेम काही कळा देवा देवा जगत तुम्ही इकडे बसा सगळ्या या इकडे सारख्या दोघे नाव इथे या बसा इथं पुढे इकडे त्यांना नाचायला करा बस बाळा बस हा इथं बस बाहेर व्हायचं तुम्हाला लग्न करायचं सर काय बाहेर बस अगं बस ना इथं बस हरी विठ्ठल याती कुळा
कुळ माझे गेले हरहुने या ते कुळ माझे गेले हरहुने श्रीरंगा वाचने माईक किती ओशी कमाल बाबा मी दया विठ्ठल याला म्हणायचं ओरिजिनल वार उगा भाकरीच वाढणारे वार बसून विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी प्राप्त घटिका श्री क्षेत्र सुलतानपूर गावठाण कळस या आपल्या या सुंदर अशा या हनुमान महाराजांच्या मंदिराच्या समोर प्रतिवार्षिक सुरू असणारा हा 18वा वर्धापन दिन श्री वेताळ बाबा व श्री हनुमान महाराजांच्या या कृपा छत्रेखाली सुरू असणारा हा 3.5 दिवसीय कीर्तन महोत्सव आपण समस्त ग्रामस्थ मंडळी तसेच आमचे वारकरी मामाश्री हौशीराम मामा यांनी आग्रहानं फोन केला आणि विशेष मला कौतुक एकदा असं करावं वाटतं एकदा जोरदार टाळ्या तरुण मित्रमंडळी करता वाजवा नाही तर तरुण असे असतात गणेश भाऊ ते संध्याकाळी धरून आणतात तरुण आणावे लागतात एक तरुण तर मला भेटला तो म्हणला बाबा काय रे बाळा ते म्हणले आहे तर घ्या मजा करून म्हणलं म्हणजे काय म्हणले तुम्ही जर गेला तर तुम्हाला टाकतील म्हणून शाबास खऱ्या अर्थाने या तरुणांनी या ठिकाणी गोड असं वातावरण निर्मिती तयार केलेली आहे सुंदर वातावरण आहे उपस्थिती कमी जरी असली कीर्तन संपेपर्यंत मंडप भरल्याशिवाय राहणार नाही मला याची जाण आहे कारण अजून काय जेवणाचा टाइम आहे खऱ्या अर्थाने या ठिकाणी विशेषत्वानं वर्णन करावं असं वाटतं या ठिकाणी परमपूज्य योगीराज गुरु श्री आनंदगिरीजी महाराज यांची संजीवन समाधी आहे आणि महाराज संजीवन मधला आवाज बंद करा मी गेलो आनंदगिरी महाराजांची या ठिकाणी समाधी आहे याच शेजारी आमचे गणेश दादा गोपाळ यांच्या गावामध्ये माधवगिरी महाराजांची समाधी आहे तसेच सिंदवड फाट्यावरती अजून एक समाधी आहे खऱ्या अर्थाने या समाधीनं पवित्र असणारा तुमचा हा भाग आहे समाधी घेण्यासाठी साधूच्या जागेची निवड करतो गणेश भाऊ देते समाधी घेण्यासाठी साधूच्या जागेची निवड करतो ती जागा देवभूमी असावी भोगभूमी असता कामा मंदिरात त्या ठिकाणी उभे राहतात ज्या ठिकाणी खऱ्या अर्थाने भगवान परमात्म्याचा वास ज्या ठिकाणी भोगभूमी आहे त्या ठिकाणी घर उभे राहतात तुमचे आमचे घर हे भोगभूमीमध्ये उभे राहतात पण मंदिर उभं राहण्याकरता देवभूमी असावी लागते म्हणून खऱ्या अर्थाने या संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला तुमचा हा जो परिसर आहे खऱ्या अर्थाने तुम्ही खूप भाग्यवान आहात पवित्र पवित्र
आपल्याला त्याच्याशी काय माहिती नाही, त्याच्या विस्तारात मी जाणार नाही. मात्र पवित्र ते कुळ पावन तो देश खऱ्या अर्थाची भूमी आहे, ही भूमी पवित्र आहे. आणि म्हणून महाराज या पवित्र भूमीमध्ये खऱ्या अर्थानं असे साधू महात्मे समाधी घेतात. इथं माळकरी पटकन तयार होत नाही. ध्यानात धरा, बरेच लोक सप्तेचे कारभारी असतात पण गळ्यात त्यांच्या माळी नसतात. लक्ष द्या इकडे जरा. एवढे लेकर आणले मी काय अंगणवाडीचे शिक्षक वाटतो. लक्ष देऊन कीर्तन ऐका जरा, नीट बडबड करू नका. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून खऱ्या अर्थानं अशा विधेयी अवस्थेमध्ये राहणाऱ्या या साधू महंतांची खऱ्या अर्थानं वडाच्या झाडाचं आयुष्य गणेश भाऊ 1000 वर्षाचं सांगितलं. या समाधीला 300 वर्ष तुम्ही झाले असं म्हणतात, पण अजूनही जास्त वर्ष झाले असतील. कोण काउंटिंग करायला ध्यानात आलं? म्हणून खऱ्या अर्थानं संजीवन समाधी जे साधू महात्मे घेतात ना, ते त्या समाधीमध्ये असतात महाराज. आजही बघा ज्ञानोबारायांची संजीवन समाधी आहे. त्या समाधीवरती जर शुद्ध भावानं मस्तक टेकवलं की आपल्याला स्पंदन जाणवल्याशिवाय राहत नाही. पण शुद्ध भाव पाहिजे आपल्या डोक्यात. फक्त जर देवदेव करायचं, बाहेर निघायचं असेल तर ती स्पंदन आपल्याला कशी जाणवतील? आणि म्हणून अशा या पवित्र जागेवरती खऱ्या अर्थानं हा अखंड हरिनाम सप्ताह होत आहे. आणि या अखंड हरिनाम सप्ताहातील आजची काल्याच्या कीर्तनाची सेवा आहे. काल्याच्या कीर्तनाची सेवा म्हणजे आज संध्याकाळी इथे काही कीर्तन होणार नाही. उगा कुणी इथे यायचं नाही बरं का. उगा नाही तर मग संध्याकाळी याल 7 वाजता. अरे कीर्तन नाही का? काल्याचं कीर्तन झालं की सप्ताहाची सांगता होत असते. लोक म्हणतात सप्ताह उठत असतात. सप्ताह काय झाला म्हणले? सप्ताह म्हणजे बसला कधी? सप्ताह बसत राहतो. ऐका ना खऱ्या. आणि सेवेसाठी निवडलेला आपल्या समोर गायलेला अभंग माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या खऱ्या अर्थानं गवळण प्रकरणातील अतिशय गोड अशी ही गवळण आहे. लक्ष देऊन ऐका. काय गंमत घडली बघा. गोकुळामध्ये एक मुलगी नांदायला आली. श्री हरी महाराज. ती पोरगी नांदायला आली. गोकुळामध्ये प्रामुख्यानं ताई 3 स्त्रिया राहतात बरं का. हा 3 स्त्रिया राहतात. कोणत्या माहिती आहे तुम्हाला? कोणी जावा कोणी आणि कुणी अशा या 3. पण महाराज ती गवळण नांदायला आली आणि त्या गवळणीला त्या सासूने सांगितले, हे बघ आतापर्यंत या घराचा सगळा कारभार मी करत होते. आता इथून पुढे या घराचा कारभार तुला बघायचा आहे. म्हणजे काय करावं लागेल? म्हणजे तुला भल्या पहाटे उठावं लागेल. पुढे बोला. पहाटे उठल्याच्या नंतर तुला स्नान करावं लागेल. पुढे बोला. तुला अंगणामध्ये सडा टाकावा लागेल. इकडे बघा ताई, गाडी काय पाहत आहे गाडी? सडा टाकावा लागेल. देवपूजा करावी लागेल. स्वतःचा आवरावा लागेल. दया दुधाचे ताकाचे माठ तुला डोक्यावरती घ्यावे लागतील आणि तुला बाजारला जावं लागेल. आता ही नवीन पोरगी आली का ती कोणाच्या पाया पडते बरं का. श्री हरी महाराज. नवीन मुलगी आली का कोणाच्या पाया पडते. नवीन नंतर तिला पाया पड म्हणलं, तिच्या पाया पडावं लागतं. पाया पड म्हणलं तरी ती कुणाच्या पाया पडत नाही. विठ्ठल ती पोरगी आता उद्या मला बाजारला जायचंय. आता ज्यांचं उद्या लग्न असतं ना, उद्या म्हणजे आज हळद उद्या काय लग्न, त्यांना आदल्या रात्रीला झोप येत नाही बरं का. ज्यांचं झालंय त्यांना काय वाटतंय मला सांगा.
या काका या ज्यांचं ज्यांचं उद्या शुभमंगल सावधान होणार आहे माझ्याकडे बघा, त्यांना आदल्या रात्रीला झोप येत नाही. किती झोप गोळी दिली झोपेची तरी त्याला झोप येत नाही, कारण त्याला कुतूहल असतं. पुढं काय काय होणार आहे, पुढं तुझं तेच होणार आहे जे सगळ्या गावाचं झालं. आणि मग त्याला जशी झोप येत नाही ना, तशी ते मुलीला उद्या पहाटे बाजाराला जायचं झोपच येईना. भल्या पहाटे त्या मुलीनं सचिन महाराज स्नान केलं, अंगणामध्ये सडा टाकला आणि सडा समार्जन केलं, स्वतःचा शृंगार केला, दह्या दुधाचे माठ उचलले आणि महाराज बाजारला निघाले. या प्रसंगाचं वर्णन निळोबाराय करतात. गवळण माते लक्ष द्या. आवाज कमी करायचा का असं या नाही. आणि मग चौकात येऊन थांबली. सासून सांगितलं चौकात सगळ्या गवळणी येतात नाही का. आणि मग ह्या गल्लीतली त्या गल्लीतली खालच्या आळीतली वरच्या आळीतली परत निमगावची सुलतानपूरची कळदची अजून कुठले गाव सांगवीची, या सगळ्या सांगवीच्याच ना. सगळ्या गवळणी आल्या महाराज आणि त्या चौकात उभ्या राहिल्या. आणि मग आता त्या गवळणीचा थाट निघाला. गवळणीचा थाट मरे हाताला गे, गवळणीचा थाट मरे हाताला गे, गवळणीचा थाट मधुरे मधुरे आता ही नवीनच पोरगी ना. आता हिला सांगितलं तू सासू लय वाचा वाचा करायचं, लय शिकवावं लागत पुरीला. लय वाचा वाचा लय सगळ्यांच्या पुढे पळायचं नाही.
मग काय एवढ्या आगावर राहते सगळ्यांच्या पुढे आत्या कोणत्या गाडीत बसू घरी मरत आणि मग ती सगळ्यांच्या मागे 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 आणि महाराज दिवस उगावला दिवस उगवुनी वर घेते बाजाचा पुढे सारा सरर गेला दिवस उगवला आणि सूर्य उगवला सगळ्या गवळणी आता त्या मथुरेच्या शिवारातून गोकुळातल्या शिवारातून मथुरेमध्ये प्रवेश करणार आणि महाराज इतक्या त्या गवळणीला असं काहीतरी सावट दिसलं सावट कळत आहे ना सावट म्हणजे काय 4 मित्र कीर्तनाला निघाले सुलतानपूरवरून कळसला चोपदार